हॅलो फ्रेंड्स, आज आपण सर्वात प्रथम गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. आज फर्स्ट लेक्चर आहे ECI सब्जेक्टचं. तर ECI सब्जेक्टमध्ये शिरण्याच्या आधी आपण बघायचं त्या सब्जेक्ट रिलेटेड थोड्या गोष्टी बघायच्या आहेत, त्याचे आउटकम्स बघायचे आहेत आणि त्यानंतर सब्जेक्टला स्टार्ट करू. तर सर्वात प्रथम हे बघायचं आहे की आपल्या सब्जेक्ट जो ECI आहे त्याचे आउटकम्स काय आहेत. आउटकम्स म्हणजे काय, तर इथे दिलेले आहेत MSBTनं. आउटकम्स म्हणजे ज्या गोष्टी मी तुम्हाला शिकवणार आहे त्या शिकवल्यानंतर तुम्ही ते इम्प्लिमेंट करू शकता, त्याला काय म्हटलं जातं, आउटकम्स बघायचे आहेत. आता इथं 5 आउटकम्स ह्या सब्जेक्टचे आहेत, 5 आउटकम्स ह्या सब्जेक्टचे आहेत, पण त्यातला पहिला जो आउटकम आहे तो पहिल्या टॉपिक रिलेटेड आहे. तर काय आहे तो आउटकम, ट्रबल शूट द प्रॉब्लेम रिलेटेड टू सिंगल फेज AC सिरीज सर्किट. चॅप्टर आपण चालू करताना समजेल, पण तुम्ही आउटकम्स फर्स्ट टॉपिकचा आहे तो लक्षात ठेवा. काय आहे, ट्रबल शूट प्रॉब्लेम रिलेटेड टू सिंगल फेज AC सिरीज सर्किट. तर चला आपण टॉपिकची सिलेबस चेक करू आधी. सिलेबस फर्स्ट टॉपिक रिलेटेड मी सेव्ह करून घेतलेला आहे इथं. तर सिलेबस काय आहे बघा आपला. तर तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये नोट्स तयार करत चला. युनिट फर्स्ट काय आहे, सिंगल फेज AC सिरीज सर्किट. सिंगल फेज AC सिरीज सर्किट, हे बघा, सिंगल फेज AC सिरीज सर्किट हे टॉपिकचं नाव आहे. तर ह्यामध्ये किती पॉईंट आहेत, ॲक्च्युली आपल्याला 5 टॉपिक्स आहेत. 5 टॉपिकमध्ये ह्या टॉपिकमध्ये 4 मुद्दे आहेत. हे बघा इथं टॉपिक अँड सब टॉपिक्स आहेत. तर तुम्ही आधी चॅप्टरचं नाव लिहून घ्या, सिंगल फेज AC सिरीज सर्किट. तर ह्यामध्ये बघा, तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता किंवा व्हिडिओ पॉज करून ते मुद्दे लिहू शकता, जेणेकरून तुम्हाला समजायला सोपं पडेल. जनरेशन ऑफ अल्टरनेटिंग व्होल्टेज, फेजर रिप्रेझेंटेशन ऑफ सायनुसायडल क्वांटिटीज, परत RLC सर्किट इलेमेंट, इट्स व्होल्टेज अँड करंट रिस्पॉन्स. त्यानंतर आहे RL RC RLC कॉम्बिनेशन ऑफ AC सिरीज सर्किट. त्यानंतर बऱ्याचशाच डेफिनेशन्स बघायचे आहेत, इम्पिडन्स, रिॲक्टन्स, इम्पिडन्स ट्रायंगल, पॉवर फॅक्टर, ॲक्टिव्ह पॉवर, रिॲक्टिव्ह पॉवर, ॲपरंट पॉवर अँड इट्स ट्रायंगल व्होल्टेज डायग्राम. त्यानंतर रेझोनन्सचा कन्सेप्ट एक बघायचा आहे. तर ह्यातला जो हा मुद्दा आहे पहिला, तो आपण सगळ्यात शेवट घेणार आहे. हा मुद्दा जो आहे तो सगळ्यात शेवट घेणार आहे. तुम्ही व्हिडिओ पॉज करून किंवा ह्याच्या स्क्रीनशॉट काढून तुमच्या वहीमध्ये तुमची जी कॉपी असेल त्याच्यात नोट डाऊन करत चला, कारण का असं जर तुम्ही फक्त ऐकत गेला तर तुम्हाला समजणार नाही. तत्पूर्वी आदर्श इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी विटातर्फे तुमचं वॉर्म वेलकम करतो. ॲडमिशन प्रोसेस देखील चालू झालेली आहे. जर तुम्हाला 10वी नंतर फर्स्ट इयरला ॲडमिशन घ्यायचं असेल, काही माहिती पाहिजे असेल, तर ह्या नंबरवर 94 22 33 40 49 यादव सर. कोण जर ॲडमिशन रिलेटेड असेल तर त्याला माहिती द्या. जर काय माहिती हवी असेल तर ह्या नंबरवर जरूर कॉन्टॅक्ट करा, ठीक आहे. तर आपण आता बेसिकपासून स्टार्ट करू. तर चॅप्टरचं नाव काय आहे आपल्या, तर सिंगल फेज AC सिरीज सर्किट. सिंगल फेज AC सिरीज सर्किट. त्यामध्ये सगळ्यात आधी आपल्याला टॉपिक स्टार्ट करायच्या आधी आपल्याला माहीत आहे, टू अंडरस्टँड द आउटकम्स काय आहे, तुम्ही लिहून घ्या तुमच्या कॉपीमध्ये. टू अंडरस्टँड द ट्रबल शूटिंग टेक्निक ऑफ AC सिरीज सर्किट. AC सिरीज सर्किट शिकायच्या आधी काही आपल्याला बेसिक गोष्टी शिकल्या पाहिजेत, की करंट म्हणजे काय आहे ते बघायचं आहे. मग या करंटमध्ये काय पॉईंट आहेत त्याची डेफिनेशन असेल, त्यानंतर त्याचं युनिट असेल, त्याचा सिम्बॉल असेल, ह्या 3 गोष्टी बघायच्या आहेत. त्यानंतर रेझिस्टन्स बघायचा आहे ह्या सेम फॅशनमध्ये. त्यानंतर रिॲक्टन्स बघायचा आहे. त्यानंतर इम्पिडन्स बघायचा आहे. ह्या सगळ्या गोष्टी 4 डेफिनेशन फार महत्त्वाच्या आहेत. प्रत्येक कन्सेप्टमध्ये हे 3 पॉईंट येणार, करंट,
त्याची डेफिनेशन, युनिट, सिम्बॉल, रेझिस्टन्स, रिॲक्टन्स, इम्पिडन्स, प्रत्येकाचं हे काय येणार आहे, ह्या 3 गोष्टी कॉमन असणार आहेत. काय काय करंटमध्ये जर बघायचं असेल तर डेफिनेशन, युनिट, सिम्बॉल, रेझिस्टन्स, रिॲक्टन्स, इम्पिडन्स, ह्या 3 गोष्टी प्रत्येकाला कॉमन लागणार आहे. तर चला आता पहिला कन्सेप्ट आपण बघून घेऊया. काय आहे पहिला कन्सेप्ट? तर पहिला कन्सेप्ट आहे करंट. करंट हे कशाने डिनोट करतो? आयनं. माझ्याबरोबर तुम्ही सुद्धा लिहून घेत चला. काय नाही समजलं तर कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा. दुसऱ्या दिवशी त्याचं डाऊट सेक्शनमध्ये आपण ते घेऊ. आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आपला व्हिडिओ पोचवा, जेणेकरून जे मुलं शिकू शकत नाहीत ऑनलाईन, 17 सप्टेंबर आजपासूनच 17 ऑगस्टपासून MSBTनं स्टार्ट करण्यास सांगितलेलं आहे. झूमवर वगैरे बरेचसेच प्रॉब्लेम येतात, त्यामुळे आपण ह्याच्यावर घेतो आहे. करंट म्हणजे काय? तर करंटची डेफिनेशन काय आहे? इट इज, माझ्याबरोबर तुम्ही लिहित चला, इट इज, नुसतं फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स म्हटलं तर तो करंट होणार नाही. तर इट इज द रेट ऑफ फ्लो ऑफ, इट इज द रेट ऑफ फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन. It is the rate of flow of electron. It is the rate of flow of electron. It is the rate of flow of electron चा अर्थ काय होतोय? तर सपोज ही तुमचा आहे, हा काय आहे तुमचा कंडक्टर आहे सपोज धरून चला. ह्या कंडक्टरमध्ये आपण सप्लाय दिलेला नाही, त्यामध्ये इलेक्ट्रॉन्स कसे असतात? अस्ताव्यस्त पडलेले असतात अशी. म्हणजे तुम्ही सकाळी कसे बेडवर कसेही पडलेले असतात. ह्याला करंट फ्लो होणं म्हणणार का? नाही. काही मुले डेफिनेशन काय लिहितात? इट इज द फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन. फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन सर्वातून होत असतो, पण फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन सगळ्या गोष्टीतून होत असतो. पण आता ही डेफिनेशन 2 नंबरची काढतो बघा. तर इथं बघा, इलेक्ट्रॉन सगळे एका ओळीत आहेत. हे कधी शक्य आहे? ज्यावेळी आपण एक्सटर्नल सप्लाय याला कनेक्ट करतो त्यावेळी शक्य आहे. पहिल्या गोष्टीत करंट फ्लो होतोय का? तर 100% नाही होत, पण ह्या ठिकाणी करंट फ्लो होतोय. तर करंटची स्टँडर्ड डेफिनेशन काय आहे? इट इज द रेट ऑफ फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन. इट इज द रेट ऑफ फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स. तुम्ही व्हिडिओ पॉज करून सुद्धा डेफिनेशन लिहून घेऊ शकता किंवा स्क्रीनशॉट काढून सुद्धा घेऊ शकता, काही प्रॉब्लेम येणार नाही. तर आता नेक्स्ट बघा, काय बघायचं आहे आपल्याला. आपण बघितलं मागच्या लेक्चरला काय काय डेफिनेशन ह्या चॅप्टरमध्ये महत्त्वाचे आहेत. तर करंट, त्यानंतर दुसरा आहे रेझिस्टन्स, तिसरा आहे रिॲक्टन्स, चौथा आहे इम्पिडन्स. ह्या गोष्टीमध्ये कॉमन काय काय पॉईंट बघायचे आहेत आपल्याला? ह्याचे डेफिनेशन, त्यानंतर काय बघायचं आहे आपल्याला? त्याचं युनिट आणि त्याचा सिम्बॉल. ह्या गोष्टी आपल्याला माहीत झाल्या की आपण पुढे जाऊ शकतो. ओके. आता करंटची डेफिनेशन तर बघितलेलं आहे, करंटची डेफिनेशन बघितलेलं आहे. आता त्याचा सिम्बॉल बघायचा आहे आणि त्यानंतर युनिट. सिम्बॉल काय आहे? तर सिम्बॉल म्हणजे ते कशाने दर्शवलं जातो? ह्याचं सिम्बॉल हा नाही आहे ॲक्च्युली, पण तुम्हाला एक सर्किट दाखवतो. हा असं ॲमीटर, परत इथं रेझिस्टन्स असेल, इथं एक दुसरा रेझिस्टन्स असेल, इथं व्होल्टेज सप्लाय दिला असेल. तर सिम्बॉल म्हणजे काय? तर ज्या ह्यांना आपण ती क्वांटिटी दर्शवली जाते त्याला सिम्बॉल म्हटलं जातं. तर ह्याचा सिम्बॉल काय आहे करंटचा? तर ए, कॅपिटल ए, हा त्याचा सिम्बॉल. आता ह्याचं युनिट काय आहे करंटचं? युनिट करंटचं करंट कशाने दर्शवला जातो? तर कॅपिटल आय, किंवा काही ठिकाणी
स्मॉल आयनं सुद्धा दर्शवला, सॉरी थोडंसं मिस्टेक झालेले आहे. सॉरी, युनिट काय आहे त्याचं? एम्पियर आहे. युनिट काय आहे? एम्पियर. शक्यतो 99% कॅपिटल एनच दर्शवला जातो, स्मॉल एन दर्शवला जात नाही. आता हे झालं युनिट त्याचं. आता मागच्या स्लाइडमध्ये आपण बघितलं त्याचा सिम्बॉल, तर सिम्बॉल त्याचा आयनं दर्शवलं जातं. थोडंसं मिस्टेक झालेलं आहे, सॉरी फॉर दॅट. ह्याचा सिम्बॉल कशाने दर्शवला जातो? तर आयनं दर्शवला जातो. स्मॉल आय किंवा कॅपिटल आय दोन्ही चालतं. तर आता करंटचं युनिट मी तुम्हाला सांगितलं, युनिट काय आहे? तर एम्पियर आहे. तर अनेक युनिट आहे. करंटची डेफिनेशन काय आहे बघितली आपण? इट इज द रेट ऑफ फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स किंवा रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज. म्हणजे आय बरोबर काय येतं? तर डी क्यू बाय डी टी. आय बरोबर काय असतं? डी क्यू बाय डी टी. मग क्यू बरोबर काय असतं इथं? ह्या ठिकाणी क्यू म्हणजेच इथं घेतलेला आहे आपण कुलोम्ब्स. आणि टी म्हणजे काय आहे? टाइम. टी म्हणजे काय? टाइम. कुलोम्बचं युनिट काय येतं? तर चार्ज येतं. कुलोम्बचं युनिट काय आहे? चार्ज. आणि टाइमचं युनिट काय आहे? सेकंद. म्हणजे ह्याचा अनेक युनिट काय होईल त्यात? C/S, चार्ज पर सेकंद. पण तुम्ही स्टँडर्ड जे युनिट लक्षात ठेवणार आहे ते हेच लक्षात ठेवा. हे कशासाठी आपल्याला? हे आपल्या माहितीसाठी आहे. तर हा झाला करंट. आता दुसरं काय बघायचं आपल्याला या ठिकाणी? रेजिस्टन्स. अतिशय महत्त्वाचा कन्सेप्ट आहे रेजिस्टन्स. रेजिस्टन्स तुम्ही नोट डाऊन करून घ्या. हे कशाने डिनोट करतात? आर न डिनोट करतात. आता रेजिस्टन्स सगळ्यांना बऱ्यापैकी डेफिनेशन माहीत असेलच, तरी इथं नोट डाऊन करतो. रेजिस्टन्स म्हणजे काय? इट इज द opposition to flow of current. आणि त्याच्या कंसात लिहायचं इलेक्ट्रिक. कारण का करंट दोन प्रकारचे असतात. ओढ्यातलं जे पाणी वाहतं त्याला सुद्धा आपण काय म्हणतो? करंट म्हणतो. ओढ्यातलं जे पाणी वाहतं त्याला पण आपण काय म्हणतो? करंट म्हणतो. त्यामुळे कंसात इलेक्ट्रिक लिहिणं लक्षात असून द्या. म्हणजे काय? इट इज द अपोजिशन टू फ्लो ऑफ करंट. ह्याला रेजिस्टन्स म्हणतात. हे कशाने डिनोट करतात? तर हे बघा, त्याचा सिम्बॉल हे आहे असं. तर रेजिस्टन्सचं युनिट काय आहे? रेजिस्टन्सचं युनिट आहे ओहम. हे असंही लिहितात किंवा OHM असंही लिहितात. हे लक्षात ठेवा. युनिट काय आहे? हे युनिट लक्षात ठेवा, एक्झामला विचारू शकतात. म्हणजे आणि हे काय आहे? सिम्बॉल. मी अनेकदा इथं व्यवस्थित लिहितो रेजिस्टन्स. तुम्हाला जर स्पीड न होत असेल असं वाटत असेल तर व्हिडिओ पॉज करून तुम्ही तुमच्या कॉपीत नोट डाऊन करून घ्या. फक्त लेक्चर ऐकू नका, तर ते कॉपीत नीट लिहून घ्या, कारण काय समजून येईल तुम्हाला. रेजिस्टन्सचे डेफिनेशन बघितलेले आहे लास्ट ह्याच्यामध्ये. ही काय आहे? तुमची डेफिनेशन आहे रेजिस्टन्स. इट इज द अपोजिशन टू फ्लो ऑफ करंट. आता सिम्बॉल कसं आहे? तुमच्या कॉपीत लिहिताना सुद्धा असं व्यवस्थित लिहा. सिम्बॉल हे सिम्बॉल आहे. युनिट काय आहे? ओहम. हे एक आहे. दुसरं काय आहे? हे अशा पद्धतीचं एक युनिट आहे. सॉरी, असं व्यवस्थित तुमच्या कॉपीमध्ये लिहून घ्या. आणि डिनोट कशाने केलं जातं हे? तर हे डिनोट आरनं केलं जातं किंवा स्मॉल आरनं केलं जातं. हे असं तुमच्या कॉपीत व्यवस्थित लिहून घ्या, जेणेकरून तुम्हाला अभ्यास करताना बरं पडेल. लक्षात आलं? हा झाला रेजिस्टन्स. आता आपल्याला नेक्स्ट काय बघायचं आहे? रिॲक्टन्स.
एक्सनं डिनोट केलं जातं. आता रिॲक्टन्सचे दोन पार्ट पडतात. जेव्हा दोन पार्ट पडतात तेव्हा नेहमी एक लक्षात ठेवा, जेव्हा दोन पार्ट पडतात तेव्हा त्याचे नेहमी दोन पाय चार्ट किंवा ज्यावेळी टाईप पडायला चालू करतात त्यावेळी नेहमी लक्षात ठेवायचं की त्याचा ट्री डायग्राम काढायची. आता ट्री डायग्राम म्हणजे काय आहे, आपलं व्यवस्थित शिकायचं आहे. शांत मूडमध्ये तुम्ही मोबाईल ठेवा आणि नोट डाऊन करत चला. रिॲक्टन्सचे दोन प्रकार पडतात. इथं आता मी लिहितो इंडक्टिव्ह रिॲक्टन्स आणि दुसरा आहे तो कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स. इंडक्टिव्ह रिॲक्टन्स आणि दुसरा पार्ट आहे तो कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स. आता जो इंडक्टिव्ह रिॲक्टन्स आहे आणि कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स आहे, रिॲक्टन्सची डेफिनेशन बदलत नाही, तीच राहते. युनिट सेम राहणार आहे. फक्त हे कशाने डिनोट केलं जातं, एक्सेलनं डिनोट केलं जातं आणि हे कशाने डिनोट केलं जाणार आहे, एक्सीनं डिनोट केलेलं आहे. ओके. तर आता ह्यामध्ये बघा आपण रिॲक्टन्सची प्रथम डेफिनेशन घेऊ. रिॲक्टन्स रेझिस्टन्सची डेफिनेशन आहे तीच कशाची आहे, रिॲक्टन्सची आहे. ओके. मग रिॲक्टन्सची डेफिनेशन काय आहे, फक्त रिॲक्टन्स कुठल्या गोष्टींमध्ये येतो तर AC सर्किटमध्येच येतो, DC सर्किटमध्ये येत नाही. काय येत नाही तो आपण पुढच्या पार्टमध्ये बघणार आहे. ओके. तर रिॲक्टन्स म्हणजे काय आहे, तर डेफिनेशन माझ्याबरोबरच लिहून घ्या तुम्ही. हो का, असं तुमच्या कॉपीमध्ये सुद्धा असं व्यवस्थित लिहून घ्या. इट इज अपोजिशन टू फ्लो ऑफ AC. ACला काय करायचं, असं चौकट करा जेणेकरून तुम्हाला फरक समजेल रेझिस्टन्स मधली आणि रिॲक्टन्स मधली. ओके. इट इज द अपोजिशन टू फ्लो ऑफ AC करंट. रेझिस्टन्सची डेफिनेशन मध्ये काय होतं, तर हा AC शब्द नव्हता. AC म्हणजे काय आहे आता लिहायचं, वेअर AC म्हणजे काय, तर अल्टरनेटिंग करंटची डेफिनेशन तर आपण बघितलेली आहे. ओके. इट इज द अपोजिशन टू फ्लो ऑफ AC करंट ओनली. कंसात ओनली लिहिलं तरी चालू शकतं. आलं लक्षात. तर आता रिॲक्टन्सची डेफिनेशन आपण बघितली, काय आहे, इट इज द अपोजिशन टू फ्लो ऑफ AC करंट ओनली. इट इज द अपोजिशन टू फ्लो ऑफ AC करंट ओनली. मग ह्यामध्ये आता आपल्याला काय बघायचं आहे, ह्याचं युनिट रिॲक्टन्स ह्या ठिकाणी बघा ह्या पद्धतीनं करायचं आहे आपल्याला. इथं काय बघितलेलं होतं, रेझिस्टन्सचं सिम्बॉल युनिट आणि कशाने डिनोट करतात, तसंच इथं पण बघायचं आहे. रिॲक्टन्स तुमच्या कॉपीत सुद्धा असंच व्यवस्थित लिहून घ्या. रिॲक्टन्स हे कसं बघायचं आहे आपल्याला, ह्याचं सिम्बॉल रिॲक्टन्सचं सिम्बॉल काय आहे, तर हे कशाने दर्शवणार, जर इंडक्टिव्ह रिॲक्टन्स असेल तर XL आणि कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स असेल तर XC. हे झालं फर्स्ट पार्ट. तुमच्या कॉपीत सुद्धा असे चौकट करून घ्या जेणेकरून वाचताना बरं पडेल. ह्याचं युनिट काय आहे, बघा एक लक्षात ठेवा, अपोजिशन टू फ्लो ऑफ AC करंट. अपोजिशन जर आलं तर नेहमी एक लक्षात ठेवा की ज्यावेळी अपोजिशन येणार आहे वर्ड त्यावेळी त्याचं युनिट नेहमी ओहम किंवा OHMच येतं. अपोजिशन ज्यावेळी शब्द येईल त्यावेळी नेहमी काय वर्ड येणार आहे, ओहम किंवा हे ओहम, हे दोन्हीपैकी एक येईल. हे सिम्बॉल झालं, युनिट झालं. आता डिनोशन कसे डिनोट करतात, तर डिनोशनमध्ये जर इंडक्टिव्ह रिॲक्टन्स असेल तर तो XL ने डिनोट करतात
आणि कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स असेल तर तो XC ने डिनोट करतात. आता इथं एक चूक झालेली आहे, सिम्बॉलमध्ये बघा, सिम्बॉलमध्ये जर तो कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स असेल, सिम्बॉलमध्ये जर तो कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स असेल तर तो असा दर्शवला जातो सिम्बॉल. आणि जर इंडक्टिव्ह रिॲक्टन्स असेल तर तो ह्या पद्धतीने दर्शवला जातो. आणि जर तो कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स असेल, XC असेल तर तो ह्या पद्धतीने, म्हणजे कॅपॅसिटरचा सिम्बॉल काढूनच दर्शवला जातो. तर तुम्ही ह्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आहे की युनिट काय आहे, ओहम आहे किंवा हे दोन्हीपैकी एक कोणतंही चालू शकतं. कशाने दर्शवतात, जर इंडक्टिव्ह रिॲक्टन्स असेल तर XL ने दर्शवला जातो आणि कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स असेल तर XC ने दर्शवला जातो. ओके, आता आपल्याला बघायचं आहे की ह्यामध्ये इंडक्टिव्ह रिॲक्टन्स म्हणजे काय, तर डेफिनेशन सेम आहे. काय आहे डेफिनेशन, माझ्याबरोबरच लिहून घ्या. डेफिनेशन सेम आहे रिॲक्टन्सची आहे. काय आहे, हे कशाने डिनोट करतो आपण, XL. माझ्याबरोबरच व्यवस्थित लिहून घ्या. जर माझा स्पीड जास्त वाटत असेल तुम्हाला तर तुम्ही व्हिडिओ पॉज करू शकता. गुगल मीटचा हाच प्रॉब्लेम आहे की तिथं व्हिडिओ पॉज करता येत नाही, कंटिन्युअस व्हिडिओ चालू असतो. पण यूट्यूबचा एक फायदा काय आहे, तर व्हिडिओ पॉज करता येतो किंवा कधीही तुमच्या सवडीने तो ऐकू शकता तुम्ही. डेफिनेशन काय आहे, तर इट इज अपोजिशन टू फ्लो ऑफ AC करंट. हे कशाने डिनोट केलं जातं, तर हे असं, हे सिम्बॉल आहे. ह्याचं युनिट सेम आहे. काय आहे, ओहमच येणार आहे किंवा OHM. आता ह्याचा फॉर्म्युला बघायचा आहे आपल्याला. रेझिस्टन्सचा पण फॉर्म्युला राहिलेला होता, इंडक्टिव्ह रिॲक्टन्सचा पण फॉर्म्युला राहिलेला आहे, कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स इम्पिडन्सचा पण फॉर्म्युला राहिलेला, ते आपण नंतर पाहू. इंडक्टिव्ह रिॲक्टन्स झालं. आता कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स ह्या फर्स्ट लेक्चरला आपण सगळ्या आधी इम्पॉर्टंट डेफिनेशन्स बघू आणि त्यानंतर आपण स्टार्ट करू चॅप्टर. कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स कशाने डिनोट केला जातो, AC. डेफिनेशन सेम आहे. काय आहे, इट इज अपोजिशन टू फ्लो ऑफ AC करंट. अपोजिशन टू फ्लो ऑफ AC करंट. ह्याचं सिम्बॉल कसा असणार आहे, तर हा असा असणार. युनिट काय आहे, ओहम. एक लक्षात ठेवा, कुठल्याही डेफिनेशनमध्ये जर अपोजिशन टू फ्लो ऑफ करंट असेल, अपोजिशन आणि करंट हे दोन शब्द असतील तर त्याचं युनिट नेहमी लक्षात ठेवा, त्याचं युनिट नेहमी काय येतं, ओहमच येतं. त्याचं युनिट काय येतं, ओहमच येतं. ठीक आहे, हे झालं कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स. ओके, आता आपल्याला बघायचं आहे नेक्स्टला इम्पिडन्स. इम्पिडन्स सुद्धा डेफिनेशन सेम आहे, फक्त हे कशाने डिनोट केलं जातं, तर झेडने डिनोट केलं जातं. इम्पिडन्सचं युनिट काय येतं, झेड येतं. युनिट नाही, हे कशाने डिनोट केलं जातं, झेडनं. ह्याचे डेफिनेशन सेम आहे, डेफिनेशनमध्ये काही फरक नाही. इम्पिडन्सचं डेफिनेशन काय आहे, इट इज द अपोजिशन टू फ्लो ऑफ AC करंट. एक लक्षात ठेवा, रिॲक्टन्सचे दोन पार्ट आहेत, इंडक्टिव्ह आणि कॅपॅसिटिव्ह, आणि दुसरा कुठला आहे, इम्पिडन्स आणि रेझिस्टन्स.
तिघांचे डेफिनेशन काही पाठ करायची गरज नाही. रेझिस्टन्सची डेफिनेशन काय आहे, तर इट इज द अपोजिशन टू फ्लो ऑफ AC करंट, एवढंच आहे. इट इज द अपोजिशन टू फ्लो ऑफ AC करंट, एवढंच आहे. सॉरी, रेझिस्टन्सची डेफिनेशन काय, इट इज द फ्लो ऑफ करंट आहे. फक्त AC वर्ड ॲड केला की तिथं रिॲक्टन्स आणि इम्पिडन्सची डेफिनेशन तयार होते. इम्पिडन्स कशाने डिनोट करतात, हे डिनोट कशाने करतात, झेड. हे कशाने डिनोट करतात, झेडनं. याचं युनिट सेम आहे. युनिट काय आहे, ओहमच आहे. डिनोट झेडनं करतात, युनिट सेम आहे. काय आहे, ओहम. तुम्ही तुमच्या कॉपीमध्ये लिहून घेताना सुद्धा असं बॉक्स आखूनच व्यवस्थित लिहून घ्या. फार तर तुम्हाला सांगतो, ह्या डेफिनिशनच्या बरोबर खाली हे स्टार्ट करत जा, असं फ्लो ऑफ करंट. म्हणजे ते सुद्धा खूप सुंदर दिसतं. आपली नोटबुक सुद्धा व्यवस्थित त्याला डिझाईन करायचं, जेणेकरून वाचताना फार बरं पडतं. येते लक्षात. तर आता हे झाले. आत्तापर्यंत आपण काय बघितलं, मग एक करंटची डेफिनेशन बघितली, रेझिस्टन्सची डेफिनेशन, इंडक्टिव्ह रिॲक्टन्स, कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स, इम्पिडन्स बघितलेलं आहेत. ओके. आता प्रत्येकाचे फॉर्म्युलेज बघायचे आहेत. फॉर्म्युलेचे एक सेपरेट व्हिडिओ केलेला आहे मी, पण त्या अगोदर हे जे फॉर्म्युलेज आपण पाहू आणि त्यानंतर पुढं जायचं आहे आपल्याला. आजच्या लेक्चरला एवढंच बेसिक पाहायचं आहे आपण, कारण की जास्त हॅमरिंग होणं गरजेचं नाही. तत्पूर्वी तो माझा एक व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो तुम्हाला. त्यामध्ये काय बघायचं आहे, नोटेशन सगळे लिहून घ्या तुम्ही, म्हणजे बरं पडेल. आता हे कसं आहे, पहिलं लेक्चर आहे, काही जणांना समजेल, काही जणांना समजणार नाही. फक्त सारखं सारखं बघून घ्या, तुम्हाला समजून जाईल. ओके. तर आता आपण फॉर्म्युलेज बघायचे आहेत. हे कसं तयार करायचा बॉक्स तुम्हाला मी सांगतो. इथं बघा, क्वांटिटीज I, परत R, परत X आणि परत Z. ओके. X मध्ये परत येणार काय, येणार XL एक येईल आणि XC एक येईल. I चे फॉर्म्युले, XL चा फॉर्म्युला आणि Z चा फॉर्म्युला. तर पुन्हा एकदा रिवाइज करू आपण. I म्हणजे काय असणार आहे, करंट. R म्हणजे रेझिस्टन्स. X म्हणजे रिॲक्टन्स. त्याचे दोन पार्ट पडतात, XL आणि XC. आणि Z म्हणजे काय आहे, इम्पिडन्स आहे. तर आता मी तुम्हाला ओहम्स लॉ सांगणार आहे. हा बॉक्स तुम्ही काही तयार करू नका, माहितीसाठी सांगितलं आतापर्यंत आपण काय बघितलं ते. तर ओहम्स लॉ बघणं गरजेचं आहे, कारण का ओहम्स लॉ डिसाईड केल्याशिवाय आपल्याला पुढचे फॉर्म्युले घेता येणार नाही. ओहम्स लॉ, ओहम्स लॉ तुम्ही प्रत्येक जण शिकलेला आहे. काय आहे ओहम्स लॉ, तर माझ्याबरोबर लिहून घ्या. वेन फिजिकल कंडिशन remains constant, when physical condition remains constant, then V is directly proportional to I. V is directly proportional to I. आता ह्यामध्ये फिजिकल कंडिशन कोणते आहे, फिजिकल कंडिशन, तर फिजिकल कंडिशन टेम्परेचर, पहिली म्हणजे टेम्परेचर आणि दुसरा आहे ते प्रेशर. when physical condition remains constant, then V is directly proportional to काय येणार आहे, I येणार आहे. आता V म्हणजे काय आहे, नेक्स्ट स्लाइड मध्ये बघू आपण. V म्हणजे काय आहे, V म्हणजे आहे व्होल्टेज आणि I म्हणजे काय आहे, करंट. V म्हणजे काय आहे, व्होल्टेज आणि I म्हणजे काय आहे, करंट.
व्होल्टेजचे डेफिनेशन आपण करता येईल की इट इज द पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन 2 पॉईंट्स. ह्याचं युनिट काय येणार, ह्याचं युनिट येणार व्ही येणार, ह्याचं युनिट काय येतं व्ही येतं. लक्षात आलं. आता ओम्स लॉ आपल्याला काय सांगतो, व्ही इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू आय. मग ह्याच्यावरनं प्रपोर्शनल साईन काढायसाठी आपण काय केलं पाहिजे, प्रपोर्शनल साईन जर काढायचं असेल तर इक्वल्स टू सिम्बॉल घालतो, म्हणजे व्ही इज इक्वल्स टू काय घेतो, आय इंटू आर. आता हा आर म्हणजे काय आहे, रेझिस्टन्स. आर म्हणजे काय आहे, रेझिस्टन्स. आय म्हणजे काय आहे, करंट. आणि व्ही म्हणजे काय आहे तर व्होल्टेज. ह्यावरूनच आपल्याला पहिला फॉर्म्युला तयार होईल. फॉर्म्युला म्हणजे काय, जर DC सर्किट असेल तर हा फॉर्म्युला अप्लाय होतो. काय येतो, व्ही इज इक्वल्स टू आय इंटू आर. मग ह्यावरून ओहम्स लॉवरून हे फक्त DC सर्किटसाठी, AC सर्किटसाठी रिॲक्टन्स आणि ह्या गोष्टी ॲड होत जातात. मग ह्यावरून आय बरोबर काय होईल तर हे बघा, इथं गुणाकारात आहे, आर गुणाकारात आहे, इकडे गेले की भागाकारात, म्हणजे व्ही अपॉन. हा फॉर्म्युला स्टँडर्ड एक फक्त DC सर्किटसाठी यूज होतो. तर आज इथं आपण थांबूया. तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ मी आज संध्याकाळपर्यंतच देईन, त्यानंतर आपण पुढचा पार्ट डिस्कस करू. ओके. तर व्हिडिओ आवडला असल्यास तर नक्कीच एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. आधी आपण रेझिस्टन्स बघितलेला होता. तर आता एक सांगतो, आपल्या इलेक्ट्रिकलची 3 बाळं आहेत. इलेक्ट्रिकलची 3 बाळं आहेत. पहिला कुठला आहे तर रेझिस्टन्स. आता आपण बघणार आहे तो इंडक्टर आणि नंतर कॅपॅसिटर. ह्या 3 कन्सेप्ट फार महत्त्वाच्या आहेत. ह्या 3 कन्सेप्ट फार महत्त्वाच्या आहेत. रेझिस्टन्स आपण बघितलेला आहे. आता आपल्याला बघायचं आहे इंडक्टर आणि कॅपॅसिटर. तर नेक्स्ट स्लाइडवर जाऊ आपण. तर इंडक्टर कशाने डिनोट केला जातो, एल न डिनोट केला जातो. ह्याची डेफिनेशन काय आहे, डेफिनेशन बघायचे आहे. त्यानंतर ह्याचा सिम्बॉल आणि त्यानंतर युनिट बघायचा आहे. डेफिनेशन काय आहे, इट इज द इट अपोजेस sudden the sudden change in current. हे जी डेफिनेशन आहे, हे डिनोट कशाने करतात तर इंडक्टर डिनोट एल न करतात. ह्याचा सिम्बॉल काय आहे, ह्या अशा पद्धतीनं आहे. आणि युनिट काय आहे ह्याचा, हेनरी हे युनिट आहे. एच न डिनोट करतात, हेनरी. तुम्ही माझ्यावर लिहित चला. इट अपोजेस द सडन चेंज इन करंट. AC करंट थोडक्यात हे कशाने अपोज करतो, AC करंटनं अपोज करतो. ह्यामध्ये हे अपोज का करतं हे नेक्स्ट लेक्चरला आपण बघू. पण सध्या इंडक्टर आणि कॅपॅसिटर घेणं गरजेचं आहे. तुमच्या लक्षात आलं का, डिनोट कशाने केला जातो, एल न केला जातो. सिम्बॉल इथं ड्रॉ केलेला आहे. आणि युनिट काय आहे, हेनरी. हेनरीचं कॅपिटल H केलं जातं किंवा स्मॉल H सुद्धा काही काही बुकमध्ये दिलेलं आहे. तर आता नेक्स्ट बघूया आपण कॅपॅसिटर. तुमच्या कॉपीमध्ये लिहून घेत चला. हे C न डिनोट करतं. ह्याची डेफिनेशन काय आहे, इट अपोजेस द सडन चेंज इन व्होल्टेज. हे ठिकाणी सुद्धा AC व्होल्टेजच मेन्शन केलं जातं. ह्याचं सिम्बॉल काय आहे, ह्याचं सिम्बॉल आहे हे बघा असं C. युनिट काय आहे तर ह्याचं युनिट फॅरेड आहे, F. काही बुकमध्ये असं सुद्धा लिहिलेलं आहे, F फॅरेड. तर तुम्ही हे 3 गोष्टी कळल्यानंतर आपण इंडक्टिव्ह रिॲक्टन्स आणि कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स पण घेणार आहे, तेही तुम्ही बघून घ्या.
थँक्यू सो मच.